बीड जिल्ह्याच्या राजकारणावर क्षीरसागर कुटुंबाची चांगलीच पकड होती। स्वर्गीय केसरकाकू क्षीरसागर या बीड लोकसभेतून 4 वेळा खासदार राहिलेल्या, तर त्यांचे पुत्र जयदत्त क्षीरसागर हे 3 वेळा आमदार आणि मंत्री राहिलेले नेते। परंतु सध्या क्षीरसागर कुटुंबाचे 3 तुकडे झालेले आहेत। जयदत्त क्षीरसागर हे सध्या कुठल्याच पक्षात नाहीत, तर त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून विद्यमान आमदार आहेत, तर त्यांचे दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर हे अजित पवार गटाचे विधानसभा प्रमुख आहेत। यावेळी जयदत्त क्षीरसागर हे कुठल्याही पक्षात नसले तरी ते निवडणुकी लढवणार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय। तर दुसरीकडे संदीप क्षीरसागर हे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांच्या तिकिटाची जवळजवळ फायनल झाल्याची देखील चर्चा मतदारसंघामध्ये आहे। तसं जर झालं तर ही लढाई जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर अशी होईल की योगेश क्षीरसागर यांच्या विरुद्ध होईल, कारण की योगेश क्षीरसागर यांच्या देखील नावाची चर्चा अजित पवार गटाकडून या मतदारसंघामध्ये आहे। मग माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या समोर कोणता पुतण्या आव्हान उभा करणार? संदीप क्षीरसागर की योगेश क्षीरसागर की आणखी कोणी दुसरा? हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। बीड विधानसभा मतदारसंघातून जयदत्त क्षीरसागर हे 3 वेळा आमदार राहिलेले, त्याचबरोबर राज्याच्या मुख्यमंत्री मंडळात देखील त्यांनी महत्त्वाची पदं भूषवली। त्यासोबत स्वर्गीय केसरकाकूंचा वारसा पुढे नेत जयदत्त क्षीरसागरांनी बीड विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यासाठी शिक्षण संस्था, तालुका संघ, सूतगिरणी या माध्यमातून एक मोठी फळी निर्माण केली। कार्यकर्त्यांचं मोठं जाळं असणारे क्षीरसागर हे सध्या मतदारसंघामध्ये फिरत आहेत। त्यांच्या गावभेटी दौऱ्याला जोरदार प्रतिसादही मिळत आहे। त्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी ते मैदान उतरले असून त्यांनी आता त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली। परंतु 2019 ला जयदत्त क्षीरसागर यांच्या विरुद्ध संदीप क्षीरसागर हे मैदानात होते आणि त्यावेळी जेव्हा जयदत्त क्षीरसागर यांना एक पुतण्या सोडून गेला तेव्हा दुसऱ्या पुतण्याने त्यांची कमान सांभाळली होती। म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांना सोडचिठ्ठी देत स्वतः त्यांच्या समोर आव्हान उभा केलं। तेव्हा जयदत्त क्षीरसागर यांचा दुसरा पुतण्या डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी ती कमी पूर्ण करून काकांच्या निवडणुकीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत निवडणुकीचं नियोजन स्वतः केलं आणि तेव्हा काकांचा पराभव हा निसटता झाला अशी देखील मतदारसंघामध्ये चर्चा आहे। परंतु यावेळी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी काकांची साथ सोडत स्वतःच त्यांच्या समोर आव्हान उभा करण्याची तयारी देखील सुरू केली आहे। डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा हात धरत अजित पवार गटाकडून इच्छुकांच्या यादीमध्ये त्यांचं देखील नाव आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी पावलं देखील टाकायला सुरुवात केली आहे। योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी सारिका क्षीरसागर या दोघांनी मिळून मतदारसंघ पिंजून काढला आहे। ते दोघेही मतदारसंघात फिरत आहेत, म्हणजे त्यांनी निवडणुकीची पूर्ण तयारी सुरू केलेली आपल्याला दिसत आहे। योगेश क्षीरसागर यांच्याकडे प्रदीर्घ निवडणुकीचा अनुभव देखील आहे, कारण की काकांच्या 2019च्या निवडणुकीचं पूर्ण नियोजन योगेश क्षीरसागरांनी केलं होतं, म्हणून त्यांना अनुभव देखील आहे। म्हणून पक्ष त्यांचा विचार करेल अशी अपेक्षा त्यांना देखील असेल, म्हणून त्यांनी त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली। परंतु हे सगळं असलं तरी निवड योगेश क्षीरसागर यांच्या तिकिटाची शक्यता ही अजूनपर्यंत कमी आहे, परंतु संदीप क्षीरसागर यांची मात्र तिकिटांची शक्यता दाट आहे। कारण आत्ताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांना बीड विधानसभा मतदारसंघातून तब्बल 62,000ची लीड मिळाली आणि यामुळे सोनवणेंचा विजय झाला। या विजयामध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान आमदार म्हणून संदीप क्षीरसागर यांचा वाटा मोलाचा मानला जातो। मग पक्षाला मिळून दिलेल्या या दमदार विजयामुळे त्यांना पक्ष त्यांच्या तिकिटाचा नक्कीच अगोदर विचार करेल हे मात्र नक्की आहे। परंतु हे सगळं असलं तरी मागे झालेल्या विधानसभा मतदारसंघाच्या निहाय शिवस्वराज्य यात्रेमध्ये त्यांच्या नावाचे संकेत देखील झाल्याचं आपल्याला दिसायला मिळालं। 2019 ला जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केलेले संदीप क्षीरसागर यावर्षी देखील विजयी होतील अशी अपेक्षा पक्षाला वाटत आहे। त्या दृष्टीने संदीप क्षीरसागर यांचं काम देखील चालू आहे, परंतु मतदारसंघामध्ये मात्र संदीप क्षीरसागरांच्या कामावर लोक खुश नाहीत अशा चर्चा आहेत। मग याचा फायदा काका जयदत्त क्षीरसागरला होणार की भाऊ योगेश क्षीरसागर घेणार हे येत्या निवडणुकामध्ये आपल्याला कळेलच। परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की जयदत्त क्षीरसागर हे उमेदवार असणार आहेत आणि दुसरीकडे शरद पवार गटाकडून संदीप क्षीरसागर हे देखील उमेदवार असणार आहेत। ह्या 2 गोष्टींची जास्त शक्यता आपल्याला आहे। जयदत्त क्षीरसागर हे उमेदवार असणारच आहेत, परंतु ते कोणत्या पक्षाकडून हे मात्र निश्चित नाहीत। परंतु संदीप क्षीरसागर यांचा पक्ष फिक्स आहे, ते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उभे असतील। परंतु हे जर झालं क्षीरसागरांचं, या जिल्ह्यामध्ये क्षीरसागर विरुद्ध दुसरी एक फळी कायमच निर्माण झालेली आहे, परंतु त्या फळीला अजूनपर्यंत यश मिळाले नाहीये। क्षीरसागर विरुद्धच्या या फळीमध्ये दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योतिताई मेटे या देखील आहेत, त्या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत।
मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट या मतदारसंघावर नक्कीच पडणार हे देखील मात्र निश्चित असताना इथे अनेक चेहरे ऍक्टिव्ह झालेले आहेत। यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून अनिल जगताप, भाजपचे राजेंद्र मस्के, तर त्यासोबत मुस्लिम चेहऱ्यांमधून फारुख पटेल, शेख तय्यब, तर शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून चर्चेत आलेले पत्रकार भागवत तावरे यांसारख्या विस्थापित चेहऱ्यांची देखील चर्चा आहे। विस्थापितांच्या निघालेल्या यात्रेला मिळणारा प्रतिसाद बघून देखील क्षीरसागर कुटुंबियांची माग काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये एक बैठक झाल्याचे देखील चर्चा मतदारसंघामध्ये आहेत। या बैठकीमध्ये काय झालं, पुन्हा एकदा क्षीरसागर कुटुंब एकत्र येणार का, अशा देखील प्रश्न मतदारसंघातील जनतेला आहे। परंतु मागे एका मेळाव्यामध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी भाषणामध्ये भावनेच्या भरात विखुरलेल्या कुटुंबांना एकत्र करण्याची गरज आहे असं वक्तव्य केलं। मग खरंच क्षीरसागर कुटुंब एकत्र येणार का? बरं, एकत्र येणार असेल तर मग कोणता क्षीरसागर पुढे येणार, अशी देखील चर्चा मतदारसंघामध्ये आहे। असं असलं तर क्षीरसागरांसमोर कोण आव्हान उभा करणार? जयदत्त क्षीरसागर यांच्यासमोर योगेश क्षीरसागर की संदीप क्षीरसागर की क्षीरसागर विरुद्ध आणखी कोणी? याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।